नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, अनेकदा आपण व्यवसाय सुरू करतो, मात्र व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही। त्यामुळे आपली चिंता वाढते। व्यवसायाची वाढ होणे, त्यामध्ये अपेक्षित नफा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे। त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। काही जण नोकरी करतात तर काही जण व्यवसाय। अनेकदा असं होतं की सर्व काही सुरळीत सुरू असतं, मात्र मध्येच काहीतरी अडचणी येतात आणि आपली आर्थिक गाडी घसरते। व्यवसायामध्ये तोटा होतो, व्यवसाय नीट चालत नाही। यामध्ये अनेक कारणे असू शकतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा प्रभाव हा तुमच्यावरही पडत असतो। घरात किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची, त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत। त्यातीलच काही उपायाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे उपाय केल्यास घर, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे। वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला व्यवसायात वारंवार तोटा होत असेल, तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल, व्यवसायाची घडी विस्कटली असेल, तर अशा स्थितीमध्ये एक काम करावं। सलग 11 दिवस एक कमळ पाण्यात भिजू घालावं। 12व्या दिवशी हे पाणी तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे तिथे ब्रह्मस्थानावर पाणी शिंपडावं। ब्रह्मस्थान म्हणजे तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची बरोबर मधली जागा। या उपायामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत होते। वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही सायंकाळच्या वेळी दररोज तुमच्या दुकानासमोर दिवा लावला, तर त्यामुळे सदैव तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहते। लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचा व्यवसाय चांगला चालतो, तसेच तुमची भरभराट होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे। यानंतरचा तिसरा उपाय आहे, तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी दुकानाच्या पूर्व दिशेला एक सूर्याचं चित्र लावावं। तसेच उत्तरेला कुबेराची प्रतिमा लावावी। देवघरात लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असावी, तिची नियमित पूजा करावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।